पण या देशामध्ये एखाद्याला शिव्या किती द्यायच्या ते आहे का? मग असं जरा ऐकवा, जरा खाली बसा, मागच्यांना दिसू दे. हे एखाद्याचं वर्णन काय झालंय आणि त्याने आता काय केलं ते तुम्हाला माहितीच आहे. पहिले तर तुम्हाला एक सांगतो, राज ठाकरेंची अवस्था कशी आहे. एखादा व्यक्ती क्रिकेटमधनं रिटायर झाल्यावर तो काय करतो, तो कॉमेंट्री करतो. अर्थात तो बांधून घेऊन करतो, हे करतायत की नाही मला माहीत नाही, पण तशी राज ठाकरेंची अवस्था आहे. ते आत्ता केवळ कॉमेंट्री करतायत, ते खेळत नाही आहेत. ही इज अ नॉन प्लेइंग पर्सन, ते रिटायर्ड आहेत. पण ठीक आहे, आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल, म्हणून ते वाजवत आहेत. राज ठाकरे सुपारी वाजवत आहेत, नॉन प्लेइंग आहेत, रिटायर्ड आहेत. या राज ठाकरेंची मदत भारतीय जनता पक्षाला आज घ्यावी लागली. एवढी भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात वाईट अवस्था झाली आहे, हे लक्षात घ्या. हे मी म्हटलेलं नाही, त्यांची अवस्था राज ठाकरेंची ती देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांचं वर्णन केलेलं आहे. रिटायर आहे, सुपारी वाजवतात, ज्याची सुपारी घेतली आहे त्याची वाजवावी लागते. त्यांची वक्तव्य आहेत, माझी नाही. त्या राज ठाकरेंना मोदींच्या बरोबर आता कुठल्या तरी सभेत भाषणासाठी बोलवण्यात येणार आहे. मरस कोल्हे जाऊन या, गंमत बघायला, एंटरटेनमेंट आहे सगळी. म्हणजे आपण काय बोलतो, काय करतो आणि नंतर अंतिम दृष्ट्या आपली कृती काय असते याचं भान भारतीय जनता पक्षाने सोडलेलं आहे. आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फोडला, शिवसेना फोडली, महाराष्ट्रात मराठी नेत्यांनी तयार केलेले हे 2 पक्ष फोडण्याचं पाप देखील भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आणि त्याच मूळ राहिलेल्या पक्षांना नकली म्हणण्याचं पाप देखील कालपासून एक मोठे नेते त्यांचे करायला लागले. म्हणजे एखादं घर फोडायचं आणि बाजूला गेलेल्या घराला म्हणायचं ते असली आणि हे मूळचा नकली आहे. या सगळ्याचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की अनेकांच्या वर असे प्रहार झालेले आहेत, जसे अनिल बाबूंच्यावर झालेले आहेत. आमचे खडसे साहेब परवा आमचा पक्ष सोडून त्यांना जावं लागलं. सर्व बाजूने खोट्या नाट्या केसेस करून प्रचंड संकटात एखाद्या व्यक्तीला कसं आणलं जातं हे उदाहरण मी फार जवळून बघितलेलं आहे. काही निर्णय नाईलाजाने होतात, घेतात. पण या ठिकाणी रोहिणीताई खडसे आलेले आहेत, त्यांनी ठामपणाने सांगितलं मी नाही त्या पक्षात जाणार, मी राष्ट्रवादीत राहणार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणूनच काम करणार. काही स्वाभिमानी माणसं असतात, काही ठामपणाने भूमिका मांडणारी लोक असतात. आणि आयुष्यात जर आपण भूमिकाच मांडली नाही तर मग आपल्यात आणि एखाद्या लवाळ्यात फारसा फरक काय. आणि म्हणून आम्हा सगळ्यांना अनिल बाबूंचा तेवढाच अभिमान आहे